वेलकम टू बॅक माय चॅनल। कसे आहे सगळे? अपेक्षा करते की सगळे ठीकच असतील। तर आज असा मी सिंपल असा नाश्ता बनवते, पोहे आणि चहा। पोह्यांमध्ये तुम्ही बटाटे टाकता का? मी तर टाकते। टाकत असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज मला थोडं जरा जास्तीचं काम होतं, थोडं फर्निचर साफ करायचं होतं। आपण जे काही फर्निचर घेतो ते 10 वर्षासाठी वॉरंटीसाठी घेतो की 10 वर्ष त्याला काहीच नाही होणार। जर आपण असं व्यवस्थित त्याला 15-20 दिवसानंतर साफ केलं तर ते 15 वर्ष तरी व्यवस्थित राहील, त्याला काहीच होणार नाही। त्यासाठी मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी साफ करत असते घरामध्ये। तर तुम्ही करता का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज माझे जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझ्याकडे काय काय आहे। तर मी घेतले ते साफ करायला आणि सगळे माझे प्लांट आहे त्याच्यावर काय काय डेकोरेशन केलेलं आहे ते करायसाठी, ते सगळं काढायसाठी छोटे छोटे सगळ्या गोष्टी मी बाहेर काढते आणि छोट्या गोष्टी ठेवते। कारण की सगळीकडून पहिले सगळी धूळ साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर मी सगळं कॉलिंग टाकून सगळं फर्निचर जे आहे ते साफ करून घेणार आहे। कारण की ह्या सगळ्या गोष्टी नीट ठेवल्या तर त्या अजून चांगल्या प्रकारे नीट राहतील, म्हणून त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी साफ करत असते। आणि घरामध्ये एक काम करत राहिल्यानंतर एक आपल्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी पण निर्माण होत असते, त्यामुळे मी सगळ्या गोष्टी करते। तुम्हाला पण असं काय करायला आवडतं का? की आपल्यामध्ये एक एक पॉझिटिव्हिटी तयार होते आणि आपल्याला काही आपलं कुठल्याही गोष्टी म्हणजे दुसऱ्या वाईट साईड गोष्टीकडे लक्ष जात नाही आणि आपण बिझी राहिल्यामुळे आपल्याला सगळे आपले कामं आहेत ते पण व्यवस्थित होतात आणि आपण पण छान असं म्हणजे हेल्दी राहतो, असं माझं म्हणणं आहे, असं मला तरी वाटतं। बघणं झाडांकडे, कुठं काय झाडाला कीड लागली का, त्या सगळ्या बारीक सुरीक गोष्टी मी बघतच असते। मी अर्ध्या तासाचा वेळ काढत असते ह्या सगळ्या गोष्टीसाठी। आणि प्लांट सुकवायला ठेवले मी इथं, छोटीशी गॅलरी आहे माझी बेडरूममध्ये, तिथं खूप ऊन येत असतं तरी मी तिथं ठेवलेत सुकवायला, कारण की ते लगेच सुकतील आणि लगेच मला लावता येतील। इथं स्वयंपाक करायला आली आहे मी, इथं गवारची भाजी बनवते। गवार मला ह्यांनी निवडून दिली, एक छोटीशी मदत पण खूप अशा वेळेस काम करून जाते। त्यासाठी फास्टमध्ये जेवण बनवते कारण की उशीर झाला आहे थोडासा जेवण बनवायला। आणि मी खानदेशकडची आहे म्हणून त्यासाठी थोड्याशा माझ्या पण रेसिपी मी याच्यामध्ये टाकत असते। शेंगदाणे भाजून मी त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर असं वाटून घेणार आहे आणि मी ग्रेव्हीची गवारची भाजी बनवणार आहे। तुम्ही अशी केली आहे का भाजी? हे मला कमेंट करून प्रकारे माझे प्लांट सगळे सुकले आणि मी लावून घेतले। जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।